रायगड प्रीमियर लीग चालू असून देखील सगळ्यात जास्त मोठी स्पर्धेला व्ह्यूअर्स संख्या लाभली पहिल्या सामन्यापासून ते आत्तापर्यंत। या मैदानावर मुंगीलाही शिरायला चान्स नाही आहे, एवढं जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे। दिग्गज समालोचक आहेत, भली मोठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय। प्रत्येक एखाद्या गरीबातील होतकरू खेळाडूंना 33 बाईक उपलब्ध आहे, एक मोठी कार आहे स्वप्नातली। अजून काय हवंय, एवढं मोठं दिग्गज प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलंय। हे मुकुंद शेठ गावण आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण काय सांगू शकाल, आजची तिसरी रजनी प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला तुमच्या फोनवर किती तुम्ही बिझी असता हेही आम्ही पाहतोय। प्रेक्षक जेव्हा तुम्ही फेरी मारताय तेव्हा प्रेक्षकांची हिज्जत, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्माइलिंग चेहरा देत करत तुम्ही जे सगळ्यांकडे अगदी प्रेमपूर्वक सगळ्यांचा आदर सन्मान करताय, या सर्वांबद्दल अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। अंधारातल्या मशाली, इतिहासाच्या पानावरचे हिरे, हे दुसरं तिसरं कुणी नसून आपल्या शिवबा राजे होत। छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी। जय शिवराय। आज समर्थ चषकाचा सोहळा पार पाडत आहे। आजचा तिसरा दिवस आहे। या संपूर्ण मालिकेत 50 टीमनी भाग घेतलेला आहे। मी प्रथमतः माझा मित्र जीव की प्राण भार्गव म्हात्रे याच्या स्मृतीस अभिवादन करत आहे। तसेच स्वर्गीय मेघनाथजी मोकाशी यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहे। माझे गुरुवर्य श्री नरेश मोकाशी सर। मी इथं एक सांगू इच्छितोय की वागेश्वर टीम आणि 11 पिरकोन टीम, पिरकोन 11 म्हणजे जीवनबाईंची वागेश्वर टीम, केवाय गावण, हेमंत गावण, त्याच्यानंतर महेंद्र गावण, हरेंद्र गावण, नरेंद्र गावण, गजानन गावण, पंकज गावण, नितीन गावण, रुपेश म्हात्रे, महेश जोशी आणि मुकुंद गावण पण, हे सर्व आम्ही टीम वागेश्वर मध्ये खेळत असायचो। आणि त्या टीम आणि 11 टीमने 64 टीमा एकत्र करून ज्या मॅचेस घडवल्या, त्याच्यातूनच आम्ही तुम्हाला सांगतो हे आजचं समर्थ चषक साकार करू शकलो। त्यांची प्रेरणा हेच आमचं इथलं बळस्थान आहे। मित्रांनो, हे समर्थ चषक तुमच्या प्रेक्षकांच्या सहभागामुळे शक्य होतंय। तुमची जी उपस्थिती आहे आणि तुमचं जी मागणी आहे या समर्थ चषकासाठी, बस त्यासाठीच आम्ही हे समर्थ चषक ठेवत असतो। तुमची आजची उपस्थिती आणि सतत म्हणजे 11 वर्ष हे समर्थ चषक चालू आहे। या 11 वर्षात आपण भरपूर प्रेम हे समर्थ चषकाला दिलेलं आहात। मी येथे ज्या आमची पूर्ण टीम आहे समर्थ चषकाची, त्या टीमला धन्यवाद देतोय की त्या टीमचं अथक मेहनत आणि अथक सहकार्यानं हे समर्थ चषक घडत आहे। मित्रांनो, या मैदानासाठी आपल्याला नरेश मोकाशी सर, त्याच्यानंतर श्याम मोकाशी यांनी तुम्हाला सांगतोय, खरंच मनापासून सांगतोय, भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच या मॅचेस इथं शक्य झालेल्या आहेत। आज इथला आपला हा सोहळा आहे। तुम्हाला सांगतोय मित्रांनो, या मॅचेस ठेवण्यामागे आपलं ब्रीदवाक्य आहे की इथल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म तयार व्हायला पाहिजे, दर्जेदार खेळाडू तयार व्हायला पाहिजे। कारण खेळाडू हेच आपलं इथलं बलस्थान आहे, भूषण आहे। खेळाडू चांगल्या दर्जाचे खेळ केलं तर आपण खुश होत असतो। मित्रांनो, या मॅचेस ठेवताना तुम्हाला सांगतोय भरपूर इथे आपल्याला अथक प्रयत्न करायला लागतात। इथे प्रवीण ठाकूर सर जे निवेदक आहेत, मी त्यांचा आभार मानेन की त्याही त्यांच्या कमिटीला सोडून सुद्धा या समर्थ चषकासाठी जे बलिदान दिलेलं आहे ते कधीच विसरू शकणार नाही। आणि ह्या आठवणी, गोड आठवणी तुम्हाला सांगते मित्रांनो, आयुष्यात काय असते, माणुसकी असते।
मित्रांनो, आज आहोत तर उद्याना नाही, पण माणुसकी हे आपल्याला सर्व काही देत असतो. मित्रांनो, माणुसकी जपा, माणूस जपा. या मॅचेससाठी तुम्हाला सांगतो, संजय शिंदे साहेब यांनी आपल्याला 32 स्कूट्या, एक 4 व्हीलर कार आणि एक स्कूटी आपण जी लकी ड्रॉ म्हणून इथं आहे, त्यातील जी रक्कम जमा होईल ती उरण पूर्व विभागातील जिल्हा परिषदेच्या शालांना देणगी म्हणून देण्यात येईल. हे समर्थ चषकाचं तुम्हाला सांगतो उद्दिष्ट आहे. मग बाल्या सिंगर, तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळी बाल्या सिंगरच्या इथे गेलो, तुम्हाला सांगतो भरपूर तिथं आम्हाला शोधताना त्रास झाला, पण आमच्या मनात जिद्द होती की बाल्या सिंगर आपल्यात नाही, त्याला समर्थ चषकाच्या माध्यमातून सहकार्य व्हायला पाहिजे. आपण समर्थ चषकाच्या माध्यमातून त्याला सहकार्य केलेलं आहे. इथल्या शालांना पण सहकार्य केलेलं आहे. मी माझे मित्र इथं सहकारी अमित पाटील, सागर पाटील, तसेच महेश गावण, नितीन म्हात्रे, या सर्व टीमला, मग गणेश म्हात्रे असतील, रवी म्हात्रे असतील, आपले नेते जीवनमयी असतील, रमाकांत गावण सर असतील, सर्व मंडळींना मी धन्यवाद देतोय की हे समर्थ चषक या आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने होतोय. मग जनता, मायबाप जनता, तुम्ही हे सर्व समर्थ चषक टीम, खेळाडू वर्ग आणि यूट्यूबचे सर्व इथं माध्यम, डीजे सिस्टम, पंच, त्याच्यानंतर समालोचक, या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. मी त्यांना धन्यवाद देतोय. महिला वर्गाला पण धन्यवाद देतोय आणि थांबतोय. उद्या गुढीपाडवाच्या, म्हणजे आजच तुम्हाला मी गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय साहेब. आणि थांबतोय. मराठी नववर्षाच्या हार्दिक